हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शहा सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्याकरिता आज एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहोत। त्या टॉपिकचं नाव आहे क्षार। या क्षार या टॉपिकवर आतापर्यंत महाटीईटी मध्ये कंटिन्युअसली प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा सेशन आवडला तर या सेशनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, हा सगळा प्रयत्न फक्त आपल्यासाठी चालू आहे। तर पहा, आपला आजचा जो टॉपिक आहे क्षार, तो आपण सुरू करूया। सगळ्यात पहिले जो आपल्या प्रश्न निर्माण होतो आपल्याला, तो आहे क्षार। क्षार म्हणजे काय? क्षार म्हणजे काय असतं? तर पहा, मी काय सांगतो त्याकडे लक्ष द्या व्यवस्थित। जेव्हा आम्ल, कोण? आम्ल, आम्ल हे आम्लारी सोबत, आम्ल हे कोणासोबत? आम्लारी सोबत अभिक्रिया करतात। काय करतात? अभिक्रिया। कोण? आम्ल कोणासोबत? आम्लारी सोबत जेव्हा अभिक्रिया करतात तेव्हा आपल्याला क्षार मिळतो। काय मिळतो? क्षार। आणि सोबत काय मिळतं? पाणी मिळतं, H2O। या रिएक्शनला, या अभिक्रियेला उदासीनीकरण म्हणतात। काय म्हणतात? उदासीनीकरण। कोणती अभिक्रिया आहे ही? उदासीनीकरण अभिक्रिया। पहा, आम्ल आम्लारी सोबत रिॲक्ट होत आहेत, अभिक्रिया करत आहेत आणि काय बनवत आहेत? क्षार आणि पाणी। याच रिएक्शनला, अभिक्रियेला उदासीनीकरण अभिक्रिया म्हणतात। जर इंग्लिश मध्ये म्हटलं तर म्हणायचं, when acid react with base there is a formation of salt and water and this reaction is called neutralization reaction। या रिएक्शनला काय म्हणतात? न्यूट्रलायझेशन रिएक्शन। न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणजेच कोणती रिएक्शन? उदासीनीकरण अभिक्रिया। कळलं? क्षार हे कोणत्या रिएक्शननी बनतात? तर क्षार हे उदासीनीकरण अभिक्रियाने निर्माण होतात। आता आपण पुढे पाहूया की क्षार हे किती प्रकारचे असतात। पुढचा जो आहे ते काय आहे की क्षार हे किती प्रकारचे असतात। हा प्रश्न आता यावर तुम्हाला आता टीईटी मध्ये प्रश्न हमखास येतील। हे टॉपिक महाटीईटी हमखास उचलत आहे आणि यावर तुम्हाला प्रश्न नक्की येणार। पहा, क्षारांचे प्रकार, क्षारांचे 3 प्रकार होतात। किती प्रकार? 3 प्रकार। कोणते कोणते? एक, आम्लधर्मी क्षार, आम्लधर्मी क्षार। दुसरं, आम्लारी धर्मी क्षार, आम्लारी धर्मी क्षार। आणि तिसरं आहे उदासीन क्षार, उदासीन क्षार। यांचे इंग्लिश मध्ये नाव पहा। आम्लधर्मी क्षार म्हणजे ऍसिडिक सॉल्ट, ऍसिडिक सॉल्ट। त्यानंतर आम्लारी क्षार म्हणजे बेसिक सॉल्ट, बेसिक सॉल्ट। त्यानंतर उदासीन क्षार म्हणजे न्यूट्रल सॉल्ट। तर असे 3 प्रकार होतात। सॉल्टचे किती प्रकार? 3 प्रकार। कोणते कोणते? ऍसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल। आम्लधर्मी, आम्लारी आणि उदासीन। आता महत्वाची गोष्ट म्हणजे एक काय की यावर अजून प्रश्न काय विचारले जातात पहा। तर याच्याबद्दल आपल्याला सामू विचारू शकतात। पहा, हा खूप महत्वाचा टॉपिक आहे। सामू म्हणजे पीएच। जर विचारलं आपल्याला की आम्लधर्मी क्षार जे आहेत त्याचं पीएच किती असतं, पीएच किती असतं, तर म्हणायचं की आम्लधर्मी जे क्षार असतात त्यांचा पीएच हा 7 पेक्षा कमी असतो। 7 पेक्षा कसा असतो? कमी असतो। लक्षात ठेव जा। कशाबद्दल? ऍसिडिक सॉल्ट बद्दल। ऍसिडिक सॉल्ट म्हणजे काय? आम्लधर्मी क्षार। यांचा पीएच कसा असतो? 7 पेक्षा कमी, कमी। त्यानंतर आम्लारी धर्मी क्षार म्हणजे बेसिक सॉल्ट, यांचा पीएच केवढा असतो? पीएच हा 7 पेक्षा जास्त असतो। 7 पेक्षा जास्त। 7 पेक्षा जास्त म्हटल्यावर काय? 7 पेक्षा जास्त म्हटल्यावर बेसिक सॉल्ट। आणि जर कोणी म्हटलं की पीएच हा कितीच्या बरोबर आहे? 7 आहे, एक्झॅक्टली इक्वल टू 7।
जेव्हा पीएच हा 7 असतो तेव्हा समजून जायचं की ते क्षार जे आहे ते उदासीन क्षार आहे, न्यूट्रल सॉल्ट आहे. न्यूट्रल सॉल्ट असल्यावरच पीएच जो आहे तो 7 येतो. ऍसिडिक सॉल्ट असेल तर 7 पेक्षा कमी, बेसिक सॉल्ट असेल तर 7 पेक्षा जास्त. आता 7 पेक्षा कितीपर्यंत जास्त राहू शकते? 14 पर्यंत. कितीपर्यंत? 14 पर्यंत. आणि 7 पासून कितीपर्यंत कमी राहू शकते? 0 पर्यंत, 1 पर्यंत. कळालं? तर ही एक स्केल आहे जी सोरेन्सन नावाच्या सायंटिस्टने दिली होती. पीएच स्केल म्हणतात त्याला. पीएच स्केल ही कोणी दिली होती? सोरेन्सन नावाच्या सायंटिस्टने. मी जे सांगतोय ते सुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये उतरवा, लिहून ठेवा. ही महत्वाची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जर माझी इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, समोर पहा. तर हे आम्लधर्मी क्षार झालेत. आता हे क्षार निर्माण कसे करायचे, कसे बनतात हे क्षार? आम्लधर्मी क्षार आपण कशाला म्हणू, आम्लारी धर्मी कशाला म्हणायचं? तर आपण हे पूर्ण डिटेलमध्ये पाहूया. पहा, पहिलं जे आहे ते आहे नंबर 1 ऍसिडिक सॉल्ट. ऍसिडिक सॉल्ट. आता कोणी विचारलं ऍसिडिक सॉल्ट तुम्हाला अर्थ माहित आहे याचा? आम्ल धर्मी क्षार. आम्लधर्मी क्षार हे कशापासून निर्माण होतात? तर हे कोणाकोणाची रिॲक्शन झाल्यावर निर्माण होतात असा प्रश्न विचारतात. कोणते कोणते आम्ल आणि कोणता आम्लारी आहे ज्यांच्या रिॲक्शन नंतर हा निर्माण होतो? तर पहा, लक्ष द्या. ऍसिडिक सॉल्ट निर्माण करायचा असेल तर तुमच्याजवळ स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस असला पाहिजे. स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे काय? तीव्र आम्ल असलं पाहिजे. तीव्र आम्ल, तीव्र आम्ल. आणि याची अभिक्रिया कोणासोबत झाली पाहिजे? सौम्य आम्लारी सोबत झाली पाहिजे. सौम्य आम्लारी. जेव्हा तुम्ही तीव्र आम्लाची अभिक्रिया सौम्य आम्लारी सोबत घडवून आणाल तेव्हा तुम्हाला जो क्षार मिळेल तो मिळेल आम्लधर्मी क्षार. कोणता क्षार? आम्लधर्मी. हे महत्वाचं होतं, लक्षात ठेवा सर्वांनी. नंबर 2. नंबर 2 कोणता? बेसिक सॉल्ट. कोणता सॉल्ट? बेसिक सॉल्ट. बेसिक सॉल्ट कसे निर्माण होतात? बेसिक सॉल्ट म्हणजे काय? आम्लारी क्षार. आम्लारी क्षार. आता आम्लारी क्षार कशापासून निर्माण होतात? पहा, जेव्हा वीक ऍसिड हे स्ट्रॉंग बेस सोबत रिॲक्ट होतात तेव्हा आपल्याला बेसिक सॉल्ट मिळतो. वीक ऍसिड म्हणजे काय? सौम्य आम्ल. सौम्य आम्ल. आणि याची अभिक्रिया कोणासोबत होईल? तीव्र आम्लारी सोबत. तीव्र आम्लारी. जेव्हा सौम्य आम्ल हे तीव्र आम्लारी सोबत अभिक्रिया घडवते तेव्हा आम्लारी क्षार निर्माण होतात ज्यांचा पीएच 7 पेक्षा जास्त असतो. किती असतो? 7 पेक्षा जास्त असतो. तिसरा आहे बघा, कोणतं? उदासीन क्षार. कोणते क्षार? उदासीन क्षार. नंबर 3 न्यूट्रल सॉल्ट. न्यूट्रल सॉल्ट. न्यूट्रल सॉल्ट म्हणजे उदासीन क्षार. उदासीन क्षार हे जेव्हा स्ट्रॉंग ऍसिड हे स्ट्रॉंग बेस सोबत रिॲक्ट होतात तेव्हाच बनते. स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे तीव्र आम्ल. तीव्र आम्ल हे अभिक्रिया घडवतील कोणासोबत? तीव्र आम्लारी सोबत. आम्लारी. जेव्हा तीव्र आम्ल हे तीव्र आम्लारी सोबत अभिक्रिया घडवतात तेव्हा उदासीन क्षार निर्माण होतो. म्हणजेच काय? व्हेन स्ट्रॉंग ऍसिड रिॲक्ट विथ स्ट्रॉंग बेस देयर इज अ फॉर्मेशन ऑफ न्यूट्रल सॉल्ट अँड दॅट सॉल्ट हॅव पीएच इज इक्वल टू 7. त्या सॉल्टचा जो पीएच असतो तो किती असतो? 7 असतो. कळालं सर्वांना? आता तीव्र आम्ल म्हणायचं कशाला? तीव्र आम्लारी म्हणायचं कशाला? सौम्य आम्ल कशाला म्हणायचं आणि सौम्य आम्लारी कशाला म्हणायचं? हे जर का तुम्ही पाठ केलं तर याच्यावर येणारे क्वेश्चन्स हे तुम्हाला खूप लवकर सॉल्व्ह करता येतील. पहा, आणि याची मी तुम्हाला एक ट्रिक सुद्धा सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी लक्ष द्या. पहा,
तर पहिले आपण काय करू, पहिले जे तीव्र आम्ल आहेत, तीव्र आम्लारी आहेत, सौम्य आम्ल आहे आणि सौम्य आम्लारी आहेत, त्याबद्दल आपण पहिले माहिती घेऊया. कोणकोणते असतात ते पहा, लक्ष द्या. सगळ्यात पहिले आपण मी इथे लिहितो स्ट्रॉंग ऍसिड. SA म्हटल्यावर समजून जा तुम्ही. SA म्हणजे काय? तीव्र आम्ल. तीव्र आम्ल आहेत हे. मी इथे लिहू का? तीव्र काय आम्ल. तीव्र आम्ल कोणकोणते असतात? पहा, सगळ्यात पहिला HCl. कोणता? HCl. त्यानंतर कोणता? H2SO4. त्यानंतर कोणता? HNO3. त्यानंतर अजून कोणता आहे? HClO4. हे सर्व कोणते आम्ल आहेत? HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड, H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड, HNO3 म्हणजे नायट्रिक ऍसिड, HClO4 म्हणजे क्लोरिक ऍसिड. हे सर्व जे आहेत ते तीव्र आम्ल आहेत. आता याच्या बाजूला मी सौम्य आम्ल लिहितो. सौम्य आम्ल. सौम्य आम्ल म्हणजे काय? वीक ऍसिड. वीक ऍसिड कोणकोणते आहेत? एक आहे HCOOH, याला फॉर्मिक ऍसिड म्हणतात. जे मुंगी चावल्यावर आपल्या बॉडीमध्ये जे सूज येते ते या ऍसिडमुळे येते. कोणता ऍसिड? फॉर्मिक ऍसिड. याला दुसरं नाव आहे मिथॅनॉइक ऍसिड. कोणतं नाव? मिथॅनॉइक ऍसिड. फॉर्मिक ऍसिड जे अँट बाईट मध्ये असतं. त्यानंतर दुसरं आहे पहा CH3COOH. याला ऍसिडिक ऍसिड म्हणतात. काय म्हणतात? ऍसिटिक ऍसिड. याचं दुसरं नाव आहे इथॅनॉइक ऍसिड. याचं तिसरं नाव आहे व्हिनेगर. काय नाव आहे? व्हिनेगर. व्हिनेगर सर्वांना माहित असेल, जे चायनीज खातात ते चायनीज मध्ये एका प्रकारचं लिक्विड टाकलं जातं आणि ते लिक्विड काय राहतं? व्हिनेगर. व्हिनेगर हे लोणच्यांमध्ये सुद्धा टाकलं जातं. हा प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम केलं जातं. जेव्हा कधी समजून घ्या मीठ नसेल कोणाकडे, मीठ नाही वापरायचं, तर ते लोक काय वापरतात? त्या जागी ऍसिडिक ऍसिड वापरतात, व्हिनेगर वापरतात. हा प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतो. ठीक आहे. त्यानंतर HCN हायड्रोजन सायनाइड. हे सुद्धा काय आहे? सौम्य आम्ल आहे. याच्याऐवजी HF हायड्रोफ्लोरिक ऍसिड. हे सुद्धा काय आहे? सौम्य आम्ल आहे. H2CO3 कार्बोनिक ऍसिड. हे सुद्धा सौम्य आम्ल आहे. हा जो बॉक्स मी काढला हा फक्त आम्ल बद्दल होता. बरोबर आहे. याच्यामध्ये मी फक्त तुम्हाला कशाची माहिती दिली? आम्लांबद्दल. आता मी आम्लारी बद्दल माहिती दिली तुम्हाला. आम्लारी. आम्लारीचे किती प्रकार असतात? 2. एक कोणतं? तीव्र आम्ल, तीव्र आम्लारी. आणि दुसरं कोणतं? सौम्य आम्लारी. पहिले आपण तीव्र आम्लारी पाहून घेऊया. कोणकोणते आहेत पहा. NaOH सोडियम हायड्रॉक्साईड, KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड, LiOH लिथियम हायड्रॉक्साईड, CaOH2 कॅल्शियम हायड्रॉक्साईड. त्यानंतर BaOH2 बॅरियम हायड्रॉक्साईड. हे सर्व कोणते आम्लारी आहेत? कोणते बेस आहेत? स्ट्रॉंग बेस म्हणजे तीव्र आम्ल. याला मी शॉर्ट मध्ये लिहितो SB. SB म्हणजे काय? स्ट्रॉंग बेस. त्यानंतर नेक्स्ट आता आपण पाहूया सौम्य आम्लारी. सौम्य आम्लारी. आता सौम्य आम्लारी कशाला म्हणायचं पहा. सौम्य आम्लारी फक्त 1-2च आहेत. सर्वांनी लक्षात ठेवा. एक आहे तुमचा NH4OH अमोनियम हायड्रॉक्साईड. कोणता? अमोनियम हायड्रॉक्साईड. नंतर आहे अल्युमिनियम हायड्रॉक्साईड AlOH3. आणि तिसरा आहे CuOH2 कॉपर हायड्रॉक्साईड. अजून एक तो आयर्न हायड्रॉक्साईड, पण त्याच्यावर प्रश्न काही विचारत नाही विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं. तर मग अशा पद्धतीनं तुम्हाला तीव्र आम्ल कोणते, सौम्य आम्ल कोणते याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि सौम्य आम्लारी कोणते, तीव्र आम्लारी कोणते याच्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. आपण स्ट्रॉंग बेस सुद्धा पाहिले, स्ट्रॉंग ऍसिड सुद्धा पाहिले, वीक ऍसिड सुद्धा पाहिले आणि वीक बेस सुद्धा पाहिले. या सर्वांचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. अतिशय महत्वाचा हा पार्ट आहे पहा. कळलं सर्वांना? चला आता मग पुढच्या याच्यावर जाऊया आपण. तर आता आपण पाहणार आहोत ट्रिक. या व्हिडिओचा सर्वात महत्वाचा पार्ट जो आहे आता आलेला आहे. हा पार्ट जर का तुम्हाला आवडला तर सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब, शेअर करा, आपल्या आपल्या मित्रांना पाठवा. त्यांना हे समजलं पाहिजे की कोणीतरी आलेलं आहे जे युट्यूबवर सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.
म्हणजे जे विद्यार्थी गोरगरीब विद्यार्थी आहेत, ज्यांना भविष्यात काही ना काही व्हायचं आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो. मी जोपर्यंत माझ्याने होईल तोपर्यंत मी हे व्हिडिओ बनवत राहील आणि तुमच्यासाठीच हे व्हिडिओ बनवत राहील. पहा, ट्रिक पहा. जेव्हा कधी स्ट्रॉंग शब्द आला, तीव्र, स्ट्रॉंग ऍसिड, ठीक आहे, स्ट्रॉंग ऍसिड कशावरून ओळखायचं पहा. तीव्र आम्ल आहेत की नाही, याच्यामध्ये समजून घ्या एखादा तुम्हाला सॉल्ट दिला, त्या सॉल्ट मध्ये तीव्र आम्ल आहे का नाहीये हे ओळखायचं कसं. तर पहा, मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. त्यामध्ये काय असलं पाहिजे, Cl, SO4, NO3, ClO4. हे जर का असले, Cl असेल, SO4 असेल, NO3 असेल, ClO4 असेल, हे जर का असले तर 100% तो काय आहे, तीव्र आम्ल आहे. इथं मी ती आणि डॉट देऊन आम्ल लिहितो. तीव्र आम्ल ओळखायसाठी काय, Cl, SO4, NO3, ClO4. बोला Cl, SO4, NO3, ClO4. असं करून पाठ ठेवा, पाठ करा सर्वांनी. अतिशय महत्वाचं आहे. हे जर का पाठ केलं तर प्रश्न पक्का आहे, समजून घ्या तुमचा. 100% तुमचा प्रश्न जो आहे तो पक्का आहे. त्यानंतर आता आपण पाहायचं आपल्याला स्ट्रॉंग बेसची ओळख काय, तीव्र आम्लारी कशापासून ओळखायचं, याच्यासाठी तर भयानकच ट्रिक आहे एक, आणि ते सोपं आहे एकदम. सोडियम आहे का तर म्हणायचं तीव्र आम्लारी आहे. लिथियम आहे का तर म्हणायचं तीव्र आम्लारी आहे. पोटॅशियम आहे का तर म्हणायचं काय, तीव्र आम्लारी आहे. बेरियम आहे का तर म्हणायचं तीव्र आम्ल आहे. कॅल्शियम आहे का तर म्हणायचं तीव्र आम्ल आहे. आता मला सांगा, जर तुम्ही हे तीव्र आम्ल आणि तीव्र आम्लारी जर का पाठ केले तर तुम्हाला ते सौम्य आम्लारी आणि सौम्य आम्ल पाठ करायची गरज पडेल का, नाही पडणार ना. यांना सोडून जे काही येईल ते काही येईल सौम्य येतील ना. म्हणजे तुम्ही फक्त हे दोनच पाठ करा, एक Cl, SO4, NO3, ClO4, आणि याच्याऐवजी दुसरं कोणतं, Na, Li, Ka, Ca, Ba. कळालं. Na म्हणजे सोडियम, Li म्हणजे लिथियम, K म्हणजे पोटॅशियम, Ba म्हणजे बॅरियम आणि Ca म्हणजे कॅल्शियम. आता आपण प्रश्न सोडवूया. आता मी तुम्हाला महाटीईटीचे 2014 पासूनचे प्रश्न मी आणलेले आहेत आणि ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. माझ्यासोबतच सॉल्व्ह करा विद्यार्थी मित्रांनो. पहा, ही ट्रिक सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. कळालं का. पहा समोर पहिला प्रश्न, महाटीईटी 2014चा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. K2CO3 हा चा क्षार आहे. कशाचा क्षार आहे, तीव्र आम्ल तीव्र आम्लारी, तीव्र आम्ल सौम्य आम्लारी, सौम्य आम्ल तीव्र आम्लारी, सौम्य आम्ल आणि सौम्य आम्लारी. कळालं. 4 ऑप्शन आहे. हेच ऑप्शन राहणार आहे, त्याऐवजी दुसरे ऑप्शन कुठे राहणार आहे तुम्हाला. आता मला सांगा, मी तुम्हाला पहिलेच म्हटलं हे के दिसायला, के दिसला म्हणजे समजून जायचं स्ट्रॉंग बेस आहे, तीव्र आम्लारी आहे, तीव्र आम्लारी आहे का नाही. तीव्र आम्लारी काय दिसला आपल्याला, के दिसला ना. मग ते के 3 वेळा दिसो, 4 वेळा दिसो, 1 वेळा दिसो, 2 वेळा दिसो, आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं आहे का, नाही. आपल्याला घेणं देणं कोणाशी आहे, के दिसला का, दिसला ग बाई दिसला, काय दिसला, के दिसला. के दिसला की म्हणायचं तीव्र आम्लारी, आणि त्यानंतर CO3. आता मला सांगा, मी जिथं तुम्हाला ते तीव्र आम्ल बद्दल लिहून दिलं तिथं CO3 दिसला का तुम्हाला, CO3 तिथं नव्हता. तिथं Cl होता, SO4 होता, NO3 होता, ClO4 होता. CO3 होता का, नव्हता. म्हणजे हा कोणता असेल मग, सौम्य असेल ना. हा आहे मग तुमचा सौम्य आम्ल. सौम्य आम्ल म्हणजे काय, वीक ऍसिड. बोला मग या प्रश्नाचं उत्तर काय असेल, तीव्र आम्लारी आणि सौम्य आम्ल. सौम्य आम्ल आणि तीव्र आम्लारी. पर्याय क्रमांक 3. जमलं का, समजलं का. समजलं नसेल तर पुढचं समजेल. ज्यांना समजलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा. चला पुढचा प्रश्न. हा प्रश्न आहे महाटीईटी 2016चा. चला बोला, सोडियम आला का. हा, सोडियम दिसला, सोडियम दिसला. सोडियम दिसला म्हटल्यावर काय रे, तीव्र आम्लारी. तीव्र काय, आम्लारी. अरे सरळच आहे ना, सोडियम दिसला म्हणजे तीव्र आम्लारी, चिपकायचं त्याला डायरेक्ट. SO4 तीव्र आम्ल, तीव्र काय, आम्ल.
तीव्र आम्लारी आणि तीव्र आम्ल दोन्ही दिसले ना आपल्याला. SO4 कशामध्ये येतो? तीव्र आम्ल. याच्यामध्ये पहा रे कुठे दिसते तुम्हाला? पर्याय क्रमांक 1. अरे सेकंद लागत नाही ना आपल्याला, सेकंदात प्रश्न सॉल्व्ह होत आहे. कशाचा प्रश्न आहे? महाटीईटी 2016चा प्रश्न आहे. एवढं सोपं तुम्हाला कोणी सांगू शकत नाही. चला पुढचा प्रश्न. महाटीईटी 2018 NH4Cl. मला सांगा, NH4 तुम्हाला दिसला का आतापर्यंत? नाही दिसला. NH4 दिसला नाही म्हणजे हा सरळ सरळ म्हणायचं सौम्य आम्लारी आहे. सौम्य आम्लारी, सौम्य आम्लारी. कारण की हा तीव्र आम्लारी मध्ये मी लिहून दिला का? नाही. म्हणल्यावर हा सौम्य आम्लारी आहे. पण Cl तर होता रे बाबा. Cl होता का नाही? Cl होता. कशामध्ये होता? तीव्र आम्ल मध्ये होता. तीव्र आम्ल म्हणजे आपल्या जे प्रश्नाचं उत्तर असेल ते काय असेल? तीव्र आम्ल सौम्य आम्लारी. तीव्र आम्ल सौम्य आम्लारी. पर्याय क्रमांक 2. जमलं का? महाटीईटी 2018चा प्रश्न होता. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे महाटीईटी 2019. पहा, Na2CO3 हा कशाचा क्षार आहे? बोला रे. Na कशात आला? तीव्र मध्ये आला. कशामध्ये आला? तीव्र आम्लारी मध्ये आला. तीव्र आम्लारी मध्ये आला. कोण? Na. आणि CO3 तर मी सांगितलं त्याच्यात नव्हताच. म्हणजे हा कशामध्ये येईल मग? सौम्य आम्लामध्ये येईल. सौम्य आम्लमध्ये. म्हणजे सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर काय असेल? सौम्य आम्ल तीव्र आम्लारी. पर्याय क्रमांक 3. सौम्य आम्ल आहे याच्यामध्ये आणि तीव्र काय आहे? आम्लारी आहे. कळत आहे ना? समजत आहे सर्वांना? जर पुढचा प्रश्न काय करा, माझ्या पूर्वी तिथं जा, मला सॉल्व्ह करण्याच्या पहिलेच काय करून टाका, थांबवा त्याला, स्वतः सोडून पहा आणि त्यानंतर व्हिडिओ परत क्लिक करून पहा. मग उत्तर बरोबर येते की नाही. पुढचा प्रश्न. आता अतिसंभाव्य प्रश्न पाहूया आपण. अतिसंभाव्य प्रश्न तुमच्या समोर आहेत. सोडियम ऍसिटेट. आता याच्यामध्ये प्रश्न हा निर्माण होतो की इथं जो आहे तो फॉर्म्युला नाही आला. फॉर्म्युला आला का? नाही. इथं नाव आलं सोडियम ऍसिटेट. मग आता काय करायचं? अशा वेळेस सोडियम ऍसिटेट लिहायचं कसं हे समजलं पाहिजे. आणि ते जर का पाहायचं असेल तर माझा एक जुना व्हिडिओ आहे, माझ्या पेजवर आहे. त्या पेजवर जा, तो व्हिडिओ पहा. तुम्हाला कोणतेही रेणूसूत्र इझिली काढता येतील. ठीक आहे, तो व्हिडिओ पहा, तुम्हाला इझिली समजून जाईल. आणि तुम्ही तिथून आले तर परत हा व्हिडिओ सुरू करता आणि पहा जा, तुम्हाला येईल की नाही पहा. तरी सर्वांनी लक्ष द्या. सोडियम ऍसिटेट कशाला म्हणतात? CH3COONA, CH3COONA याला म्हणतात सोडियम ऍसिटेट. आता याच्याबद्दल पहा. याच्यात सोडियम आला ना रे, Na आल्या म्हणलं काय याच्यात? बोला. Na आल्या म्हणल्यावर काय याच्यात? तीव्र आम्लारी आहे. तीव्र काय? आम्लारी आहे. आणि CH3CO हा मला सांगा, CH3COO तीव्र आम्लामध्ये होता का? नव्हता. म्हणजे हा काय असेल? सौम्य आम्ल असेल. सौम्य आम्ल. काय असेल हा? सौम्य आम्ल. म्हणजे आपला पर्याय काय? तीव्र आम्लारी, सौम्य आम्ल. तीव्र आम्लारी आणि सौम्य काय? आम्ल. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 तर जास्तच येत आहे. पुढचा प्रश्न. हा सुद्धा अतिसंभाव्य प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? पोटॅशियम सल्फेट. आता हे तर तुम्हाला आलं पाहिजे. पोटॅशियम म्हटल्यावर काय येते? के. आणि सल्फेट म्हटल्यावर काय येते? SO4. पण असं लिहायचं असतं का? हे नाही. हे पाहायचं असेल तर माझा जुना व्हिडिओ पहा, तुम्हाला ते समजून जाईल. याचा फॉर्म्युला जो येतो तो काय येतो? K2SO4. मग आता मला सांगा, के आला की नाही? आला के. आला के म्हणल्यावर काय? तीव्र आम्लारी. तीव्र काय? आम्लारी. आणि SO4 हा सुद्धा कुठं आहे? तीव्र आम्लामध्ये आहे ना. तीव्र आम्ल, स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. म्हणजे पर्याय क्रमांक 1. कळालं का? हा होता अतिसंभाव्य प्रश्न. पुढचा अतिसंभाव्य प्रश्न पहा. CuSO4 हा कशाचा क्षार आहे? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. पहा, Cu दिसतो का? मला सांगा, मी जिथं तुम्हाला ते ट्रिक लिहून दिली त्यामध्ये Cu होता का? नव्हता. मग Cu नव्हता म्हणजे हा काय? तीव्रक आहे का? नाही. हा कसा आहे? सौम्य आम्लारी आहे. कसा आहे? सौम्य आम्लारी आहे. हा सौम्य आम्लारी आहे. मग SO4 होता का? हो, SO4 तर होता सर. मग
हा काय आहे? तीव्र आम्ल आहे. तीव्र आम्ल सौम्य आम्लारी. पहा कुठं दिसते? तीव्र आम्ल सौम्य आम्लारी. पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने आपण प्रश्न पाहिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे का पाहू पहिले? आहे. अतिसंभाव्य प्रश्न आहे हा सुद्धा. अमोनियम नायट्रेट. अमोनियम नायट्रेट कसा काढायचा? NH4NO3. तुम्ही म्हणसाल सर तुम्ही एकदम नाव पाहता क्षणी कसं काय काढता कंपाऊंड? हे जरा तुम्हालाही शिकायचं असेल ना तर माझा पुढचा जो व्हिडिओ आहे जुनावाला माझ्या ह्याच्यावर तो पहा, तुम्हाला इझिली समजून जाईल. तुम्ही सुद्धा काढसाल एवढ्या स्पीडनं. NH4 होता का आपल्या ह्याच्यात? नव्हता. म्हणजे हा कोणता आहे? सौम्य आम्लारी आहे. कसा आहे? सौम्य आम्लारी आहे. हा. NO3 होता का? हो होता. हा कशामध्ये येतो? तीव्र आम्लमध्ये येतो. तीव्र आम्ल सौम्य आम्लारी. तीव्र आम्ल सौम्य आम्लारी. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. हा जो प्रश्न आहे हा शेवटचा प्रश्न आहे माझ्या सेशन मधला. माझा सेशन जर का सर्वांना आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्याला मिलियन्स पर्यंत पोहोचायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा शेवटचा प्रश्न. पोटॅशियम क्लोराईड KCl. बोला के होता का? हो के पण होता. Cl होता का? हो Cl पण होता. दोन्ही कशाचे होते? तीव्र बदलच होते ना. म्हणजे तीव्र आम्ल आणि तीव्र आम्लारी. सेकंद लागला का आपल्याला सॉल्व्ह करायला? सेकंदही लागला नाही. कळालं सर्वांना? अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला विद्यार्थी मित्रांनो. जर माझं हे सेशन आवडलं असेल तर सर्वांनी माझ्या या सेशनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.